ठीक आहे, सुरू करूया. येस सर. नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे सगळ्यांनी हात जोडू, डोळे मिटू, गुरु प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. शांत स्थिर बसून घ्या. एक खोल दीर्घ श्वास घेऊया. श्लोक म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. ठीक आहे, सगळ्यांनी डोळे उघड्या. आपण योग वासिष्ठामध्ये सुरुवातीला प्रभू श्रीरामांचं वैराग्य ऐकलं आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांनी ह्या जीवनामध्ये त्यांना का रस नाही किंवा हे या जीवनाचा फोलपणा काय, कसं हे खोटं आहे, याबद्दल सगळं त्यांनी वर्णन केलं. ते म्हणाले की मुळातच अगदी सिंपल लॉजिक जे आपल्या सगळ्यांना आता कळलं आहे की ज्यामध्ये असं हे जीवन ज्याच्यामध्ये फक्त लढाई लढाई लढाई, संघर्ष संघर्ष संघर्ष, असं काहीही, अगदी कितीही श्रीमंत असू द्या, कोणीही असू द्या, तरी त्याला वेगवेगळे जीवनामधले अनुभव येतील. त्या अनुभवांमध्ये त्याला प्रत्येक वेळेस काही ना काही संघर्ष करावा लागेल. असं कोणाच्याच बाबतीत होत नाही की जन्माला आला आणि कधीच काहीही त्याला भोगायची गरज पडली नाही, असं कोणाच्याच बाबतीत होणार नाही. मग असं असेल तर हे सगळं जीवन जगायचं कशासाठी, याच्यात काय मजा काय. त्यांनी, मी माझ्या भाषेत म्हणतो की सगळ्या जे कोणी तिथे ऋषी सगळे जमले होते त्यांनी हा एकच प्रश्न केला की हे जर सगळं असाच खेळ चालणार असेल तर त्यापेक्षा मला जीवन जगण्यात काही अर्थ नाही आहे, कारण एनिवे कधीतरी हे जीवन संपेल, मग कशाला लढत बसायचं. आणि म्हणून मी हे सगळं, मला जीवन सोडून द्यायची इच्छा झालेली आहे, जीवन जगण्याची इच्छा नाही आहे. पण तरीही तुम्ही ज्ञानी आहात, तुमच्याकडे जर ते आर्ट ऑफ लिव्हिंग असेल की कसं जगायचं आणि का जगायचं, तर ते मला सांगा. कदाचित मी त्यासाठी प्रयत्न करेल आणि त्या मार्गाने जाईल. आणि वसिष्ठ ऋषी याच्यावर उत्तर देताना सांगतायत की जीवन तर, जो शरीर आहे म्हटल्यानंतर हे जीवन तर आलंच, जगणं तर आलंच. कोणी नुसतं बसून राहू शकत नाही, काही ना काही कार्य करावं लागेल. आणि त्यासाठी जे काही तुला आत्मज्ञान हवं आहे किंवा इतर कोणालाही हे ज्ञान हवं आहे, त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. बिना प्रयत्नांनी काहीही मिळत नाही. आणि तिथे त्यांनी प्रयत्नांचं महत्त्व सुरुवातीला समजावून सांगितलं. या जीवनात ज्याला जे जे काही प्राप्त झालेलं आहे ते सगळं केवळ प्रयत्नांमुळेच प्राप्त झालं. प्रयत्नाशिवाय कोणीही आज, ना नरेंद्र मोदी आहेत, ना अंबानी आहेत, ना आणखी कोणी आहे. या सगळ्यांच्या मागे त्यांचे प्रयत्न आहेत. प्रत्येक गोष्ट जी अचीव केली ती प्रयत्नांच्यामुळे झाली. काही प्रयत्न या जन्मात किंवा काही प्रयत्न मागच्या जन्मात. आणि मग या प्रयत्नांचं बळ कसं असतं, नशीब नावाची गोष्ट नाही आहे, भाग्य नावाची कुठलीही गोष्ट नाही आहे. ही केवळ आपले पूर्वीचे प्रयत्न आणि आताचे प्रयत्न याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की या दोन प्रयत्नांची लढाई असते, पूर्वीचे प्रयत्न आणि आताचे प्रयत्न. पूर्वीचे प्रयत्न जर जास्त असतील तर आताचे प्रयत्न कमी पडत असतील तर त्याप्रमाणे आपल्याला ते तसे तसे फळं मिळायला लागतात. त्यांनी असे म्हटलं की पूर्वीचे प्रयत्न हे संपलेले आहेत, थांबलेले आहेत, ते आता नव्याने निर्माण नाही होत.
पण आत्ताचे प्रयत्न हे आपण म्हणाल तेवढं आपल्या हातात पूर्ण चॉईस आहे, जेवढं दूर जायचं तेवढं आपण घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे आत्ताच्या प्रयत्नांना विशेष महत्त्व देऊन जे पूर्वीचे प्रयत्न आहेत त्यांच्यावरती आपण विजय मिळवायचा आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण साध्य करून घेऊ, असं वसिष्ठ ऋषी या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगतायत. आणि मग हे सांगत असताना त्यांनी मोक्षाचे 4 द्वारपाल सांगितले. मोक्षाचे 4 द्वारपाल कुठले होते? एक होतं पहिलं म्हणजे शम, ज्याला सेल्फ कंट्रोल पण म्हणतात, किंवा स्वतःवरती एक स्वतःची अशी अवस्था की ज्याच्यामध्ये आजूबाजूच्या कुठल्याही परिस्थितीनी, कुठल्याही व्यक्तीमुळे, कुठल्याही घटनेमुळे आपण विचलित होणार नाही. संपूर्णपणे स्थित प्रज्ञ असू, मनाची संपूर्ण शांत अवस्था असेल. आणि अशी शमयुक्त व्यक्ती, शमप्रधान व्यक्ती, त्यांचं त्यांनी वर्णन केलं आहे की ही व्यक्ती कशी असते. हिच्या संपर्कात आल्याबरोबर जे बाकीचे सुद्धा हिंस्त्र असतील, कसे असतील, तर ते आपोआप तिथे शांत व्हायला मदत होते. म्हणतात ज्याच्याकडे क्षमा आहे तो सगळ्यात आनंदी, आणि त्याच्यासारखी अवस्था नाही. तर हे पुढचे जे सगळे बाकीचे त्यांनी वर्णनं केले आहे शमचे, ते आपण सगळे ऐकले. त्यानंतर त्यांनी दुसरा मोक्षाचा मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे विचार. हा विचार ज्यांच्याकडे आहे ते कुठलीही गोष्ट आज जी काही प्राप्त करतोय किंवा आपण जे काही अचीव करतोय किंवा जे काही घालवतोय, या सगळ्यांच्या मागे विचार किंवा अविचार या दोनच गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती विचाराने वागत असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याला सगळ्या सिद्धी किंवा सगळ्या गोष्टी ज्या पाहिजे त्या बरोबर प्राप्त होतात. इथे वसिष्ठ ऋषी हे पण सांगतात की विचार म्हणजे कशाचा विचार, तर आत्मविचार. मुळातच मी कोण, हे जीवन काय आहे, या इथेच कशाला जन्माला आलो, या समाजातच कशाला जन्माला आलो, या देशातच कशाला जन्माला आलो, हे जे काही जग बघतोय हे काही सगळं स्वप्न आहे, खरं आहे, या प्रकारचे विचार करत राहणं आणि त्याचा नियमाने विचार करणं, रेग्युलरली त्याच्यावरती अभ्यास करत राहणं, हा त्यांनी दुसरा मोक्षाचा द्वारपाल सांगितला आहे. तिसरा मोक्षाचा द्वारपाल म्हटलंय संतोष, समाधान. ज्याच्याकडे समाधान आहे तो जीवनात सगळ्यात श्रीमंत. त्याच्यासारखं सुख नाही, त्याच्यासारखी श्रीमंती नाही. तर ज्याच्याकडे संतोष आहे त्याला सगळे सुख आपल्या स्वतःचे स्वतः प्राप्त होतात, हे सांगितलं. आणि चौथा म्हणजे साधू संगती, सत्संग, हा चौथा द्वारपाल सांगितला आहे. ते म्हणतात की पहिले 3 हे थोडे मनाच्या लेव्हलवरचे आहेत, चौथा हा तुम्ही दुसऱ्याच्या कोणाच्या तरी मदतीने स्वतःला सांभाळून घेऊ शकता. साधू संग, सत्संगती म्हणजे सगळ्यात चांगला मित्र. हे 4 द्वारपाल सांगितल्यानंतर आपण तिथे थांबलो होतो आणि काल आपण गीता जयंतीच्या निमित्ताने थोडं गीतेचं सुद्धा प्रबोधन ऐकलं. आता 4 द्वारपालांचा विषय पुढे नेऊ आणि मग पुढच्या चॅप्टरवरती, पुढच्या विषयावरती जाऊ. हे 4 द्वारपालांचा विषय संपला म्हणजे पहिलं जे प्रकरण होतं वैराग्य, दुसरं होतं मुमुक्ष व्यवहार, आणि मग त्याच्यानंतर पुढचं उत्पत्ती प्रकरण हे आपण बघायला सुरुवात करू. तर मुमुक्ष व्यवहार हा 4 द्वारपालांच्या विषयानंतर संपतो. वसिष्ठ ऋषींनी जे सांगितलं 4 द्वारपाल, त्याच्यावरती थोडंसं आणखी काही मी स्वतःचं मला जोडायचं आहे. आणि आपण आतापर्यंत जो मुख्य विषय ठेवलेला आहे या सगळ्या योग वासिष्ठच्या याचा, मोक्ष तर सगळ्यांनाच हवा आहे, असं कोणी नाही की मोक्ष नको आहे म्हणून. आपण भलेही आयुष्यभर प्रयत्न केले नसतील पण आज इथे सगळे आले आहोत, तर आपल्याला कुठेतरी ती मोक्षाची एक ओढ आहे, आपल्याला मोक्ष मिळावा असं वाटतं. तर त्याच्यासाठी हे सगळं प्रवचन चाललंय. परंतु फक्त मोक्ष हेच जीवनाचं उद्दिष्ट असावं का? आणि जर असं असेल तर मग जीवनभर जेव्हापासून कळायला लागेल तेव्हापासून आपण सगळं सोडून मोक्ष मोक्ष आणि त्याच्या मागे लागायचं. बरं असं असेल तर मग व्यवहार सुटेल का? असं एक तरी आहे का जे सगळे आता आपण बघतो की अनेक दरवर्षी ती न्यूज येते की कुंभमेळा असेल तर मग तिथे साधूंची संख्या वाढते आहे, साधूंची संख्या वाढते आहे. गमतीने जोक्सही येतात, बायकांना सांगितलं जातं आपल्या नवऱ्यांना सांभाळा, जास्त त्रास देऊ नका, ते सगळे चालले तिकडे, संख्या वाढत चालली आहे. जसं काही म्हणजे बायकोचाच दोष असतो याच्यामध्ये, असं काहीतरी सांगितलं जातं. हा विषय नंतर याच्यावरती आपण पुन्हा बोलू. परंतु सगळं सोडून गेले आणि तिथे बसले म्हणजे मोक्ष मिळाला असं होईल, गॅरंटी आहे का? तिथे गेल्यानंतरही आपलं मन कुठे आहे, चित्त कुठे आहे? एक कुठे मी हा किस्सा ऐकला आहे की त्याच्यामध्ये एक फॅमिली होती, त्या फॅमिलीतली ही व्यक्ती म्हणाली की मला सगळं सोडून मोक्ष मिळवण्यासाठी आता मी हरिद्वारला चाललोय, सगळं काही सोडून जाणार.
आणि त्यांनी तिकडे जायचं म्हटल्यानंतर घरचे सगळे हैराण झाले. मग त्यांनी ते एका स्वामींकडे गेले आणि सांगितलं की असं असं आहे यांची इच्छा. तर त्या स्वामी म्हणाले ठीक आहे जाऊ द्या. म्हणे नाही असं कसं होतो, आम्ही तुमच्याकडे आलो की त्यांनी जाऊ नये म्हणून सांगायला आलो. तर त्या स्वामींनी त्या गृहस्थांना म्हटलं की तुम्हाला जायचं आहे पण असं एकदम सोडून जाणं तुम्हाला चेंज थोडा कठीण होईल. एक काम करा, पहिले जरा नुसते बघून तर या 15 दिवस कसं काय वातावरण आहे, सोयी तुमच्या व्यवस्थित होतात की नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे की नाही, तुम्हाला थोडं सुटेबल झालं, तुमची सगळी अरेंजमेंट झाली तर मग 2-3 महिने राहायचा विचार करा. तेव्हा जमलं तर मग बघा जायचं की नाही. तर ही व्यक्ती गेली तिथे आणि गेल्याबरोबर आता सगळं आपली अरेंजमेंट करायची, काय करायचं हे सगळं बघायला लागली. आणि मग संध्याकाळी फोन, घरचे काय म्हणतात, कसं चाललंय, यांनी अभ्यास केला का, त्यांनी हे केलं का, त्यांनी दुकानात गेला होता का, वगैरे वगैरे. तर अशा रीतीने मोक्ष नाही साधता येणार. हे शरीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं याचा अर्थ मोक्ष मिळाला नाही. मुळात हा सगळा विषय मनाचा आहे. तुमचं शरीर कुठेही असू द्या, मन जर का या सगळ्या गोष्टींमधून सुटलं तर मोक्ष. तर हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार तर आपल्याला क्रमप्राप्त आहे. व्यवहार तर पूर्ण करावाच लागेल. जे काही आपले बिझनेसेस आहेत, जे काही आपल्या ड्युटीज आहेत त्या पूर्ण करणं भाग आहे. इथे म्हणून वसिष्ठ ऋषींनी हा जो उपाय सांगितला आहे मोक्षाचा, हाच उपाय आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा उपयोगात आणता आला पाहिजे. जे आपण कुठल्याही वयाचे असू द्या, कुठल्याही क्षेत्रात असू द्या, सगळ्यांना हे उपयोगी आहे. मी प्रायमरीली युवकांबद्दल सांगेल, यूथ जे आहेत ते, जे बिझनेसेसमध्ये आहेत, जे नोकरीमध्ये आहेत त्यांच्याबद्दलही सांगेल. रिटायरमेंट लोकांनी सुद्धा, जे रिटायर्ड आहेत त्यांनी सुद्धा याचा विचार करावा आणि पुढे ह्या सगळ्या गोष्टींचा स्वतःसाठी फायदा करून घ्यावा. पहिला शम. शम म्हणजे काय? कुठल्याही गोष्टींनी, कुठल्याही प्रकाराने विचलित न होणारं मन. आता हे असं जे मन ज्याच्याकडे आहे, कोणासाठी समजा आपण विद्यार्थी म्हटलं, एखादा IAS ची तयारी करतोय, बसलाय अभ्यासाला आणि घरात कुठेतरी IPL ची मॅच सुरू आहे त्याचा आवाज यायला लागला. हे चित्त विचलित झालं की IPL ची मॅच आहे, चला बघून घेऊ. आता ही मॅच बघायची म्हटलं तर इकडे अभ्यास ओढतो आहे आणि तिकडे तुम्हाला तुमचं गोल, तुमचं ते मॅच ओढते. हे विचलित झालेलं चित्त तुम्हाला तुमचा जो मोक्ष आहे, आपण या क्षेत्रात मोक्षाची परिभाषा काय ठेवली की मला IAS ऑफिसर व्हायचं आहे किंवा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम पास करायची आहे. तर हा जो मोक्षाचं उद्दिष्ट आहे, हे अशा जर विचलित होणारं चित्त असेल तर हे प्राप्त होणार नाही. त्यामुळे चित्त असं स्थिर हवं की काय वाटेल ते होऊ द्या. तिकडे क्रिकेटची मॅच असू द्या, नाही तर पार्टी असू द्या, नाही तर मित्राचं बर्थडे सेलिब्रेशन असू द्या, किंवा इवन दुसरं सुद्धा की कोणाचा मृत्यू झाला असेल, काही विशेष घटना घडली असेल, तरी सुद्धा हे चित्त स्थिर ठेवून आपल्या मोक्षाच्या दृष्टीने तुम्ही स्वतः जाऊ शकले पाहिजे. ज्यांना हे जमतं, ज्यांचं चित्त स्थिर राहतं, ते बरोबर नॅचरली आपल्या अभ्यासावरती फोकस करू शकतात. लक्षात घ्या, मोक्षाबद्दल वसिष्ठ ऋषींनी फक्त एक बाजू सांगितली आहे की काय करायला हवं. पण याचाच अर्थ असा आहे, एक गोष्ट जर साधली, काय करायला हवं हे जर करू शकलो तर काय करायला नको ते आपोआप साधलं जातं. म्हणजे मी जर का आपलं मन विचलित व्हायला नको असं म्हटलं तर नॅचरली उरलेला ऑप्शन काय आहे माझ्याकडे की अभ्यास करा, एवढाच आहे. बिझनेसमध्ये मी फोकस असेल तर 17-15 उद्योग सुरू करण्यापेक्षा मला जर आत्ता एक बिझनेस सुरू केला आहे त्याच्यावरती फोकस करायचा असेल तर पूर्ण मन तिकडे, मग त्यामध्ये बाकीच्या गोष्टी यायला नको. मी काही जणांना अशा स्थितीतही सांगितलंय की तुम्ही जर तुमचं समजा अगेन IITचा अभ्यास करत असाल तर खूप साधना, मग इकडे भेटा तिकडे भेटा, सोशलाइज होणं वगैरे असलं करायची गरज नाही. जेवणात जेवढं तुम्हाला जे जे आवश्यकता असते, जेवणात जेवढं मीठ आवश्यक असतं त्याप्रमाणे तुमच्या जीवनात ह्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते ओवढ्याच करा. बाकी संपूर्ण वेळ हा तुम्ही तुमच्या अभ्यासावरती दिला गेला पाहिजे. कारण नाहीतर माणूस भरकटतो. आणि या श्रमाचा एक वैशिष्ट्य हे समजून घ्या, आपल्या मनाचं एक वैशिष्ट्य समजून घ्या की एक गोल जर ठेवला, उद्या तुम्ही म्हटलं मी योग वासिष्ठ वाचायचं आहे, मला योग वासिष्ठ वाचायचं गोल जर ठेवला तर ह्याच उद्दिष्टामध्ये दुसरा चांगलं वाटणारं उद्दिष्ट सुद्धा अडथळा निर्माण करतं. म्हणजे उद्या मी म्हटलं की मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, पण आता मध्ये जाता जाता मी एक सहज MPSCची परीक्षा देऊन टाकेल, मी एक बँकिंगची एक्झाम देईल. तर हे जे बाकीचे जे गोल आहेत ना, हे सुद्धा या चांगल्या गोलमध्ये अडथळा येतात. आपल्याला वाटतं हे सहज होऊन जाईल की हाही चांगला उद्देश आहे, मग हे करत जाईल ते करत जाईल, असे जर पसारे मांडत बसलो तर मूळ उद्दिष्टामध्ये अडथळा येतो. त्याच्यामुळे उद्दिष्ट जे ठरवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण कमिटमेंट इथे हवी.
आणि म्हणून हे शमचित्त आपल्यामध्ये आवश्यक आहे की कितीही चांगलं असू द्या कितीही वाईट असू द्या त्या अरिष्टनेमी राजाप्रमाणे मोक्षाचं उद्दिष्ट आहे तर स्वर्गसुद्धा अडथळा आहे, स्वर्गसुद्धा नको. हे स्थिर चित्त असेल तर आपले उद्दिष्ट प्राप्त होऊ शकतात. दुसरं म्हटलंय विचार. विचार कसा असावा? वसिष्ठ ऋषींनी सांगितलंय काया वाचा मनसा हा पहिला भाग, की सतत मी जर UPSCचा किंवा JEEचा IITचा अभ्यास करत असेल तर उठता बसता माझ्या डोक्यात सारखे तेच विचार. आता आजूबाजूला मी समजा बसलो असेल तर माझ्यासमोर सगळे माझे फॉर्म्युले, माझे चार्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला दिसायला पाहिजे. जेवताना सुद्धा विचार जर करायचा असेल सतत, जेवताना सुद्धा तुमच्या ताटाच्या आजूबाजूला जी कुठली भिंत असेल, डायनिंग टेबलवरती सुद्धा असेल, तिथे सुद्धा हे विचार की कारण डोक्यात सतत ते राहिलं पाहिजे. काया वाचा मनसा, डोळ्यांच्या समोर ते सतत सतत दिसलं पाहिजे. मित्रांशी बोलतो आहे तर मित्रांसोबत सुद्धा मी माझ्या अभ्यासाचेच विषय बोलेन, माझ्या बिझनेसचेच विषय बोलेन. मी तर इतकं म्हणतो, आणि हा प्रयोग मी स्वतःच्या बाबतीत केलेला आहे, मला सांगताना काही वाटत नाही, पण जेव्हा मी माझ्या एक्झामची कुठली तयारी करत होतो त्यावेळेस टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये सुद्धा चार्ट्स लावलेले होते. चपला काढायच्यात घालायच्यात तेवढ्या वेळा सुद्धा त्या जागेवरती त्याच्या पुढे भिंतीवरती चार्ट्स होते. कारण सतत सतत ते डोळ्यात आणि आपल्या डोक्यात जायला हवे. जेव्हा हे संस्कार दृढ होतात, मध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता की मन एक सांगतं, विचार एक सांगतात, आणि मग दुसरे संस्कार कसे येतील? तर हे संस्कार दृढ करण्यासाठी हा उपाय काया वाचा मनसा हे आपल्याकडे व्हायला हवं. जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तिथे तुमचा विषय डोळ्यासमोर असायला हवा. योग वासिष्ठचं पुस्तक वाचण्याबद्दल मला सांगायचं, विद्याधरजी आज आठवण करून द्या, विसरलो तर सांगा. हा 4 द्वारपाल झाल्यानंतर त्या विषयावरती त्याच्यात सुद्धा हा गुण फार महत्त्वाचा आहे. सतत डोळ्यासमोर आपलं जे उद्दिष्ट आहे ते असायला हवं. हा विचार सतत करायला हवा, दीर्घकाल करायला हवा. महिनाभर मी कंटिन्युअसली रात्रंदिवस बसून UPSCची तयारी केली, पास होणं शक्य नाही. त्या दिवशी हाही प्रश्न कोणीतरी विचारला होता की बुद्धी लागते का? यस, बुद्धी लागते, पण त्याला एक सतत जर काही काळ अभ्यास केला तर ती बुद्धीसुद्धा, प्रज्ञावर्धन कसं म्हटलंय, बुद्धी कशी वाढते, तर ती या सततच्या अभ्यासाने सुद्धा बुद्धी वाढायला मदत होते. जर तेच ते करायला लागलं तर आपली बुद्धी शार्प होतेच. मी इथपर्यंत जाऊन म्हणतो की जेव्हा आपला विचार हा इतका एकरूप होतो आपल्या विषयाशी, आपला विषय म्हणजे जे काही बाहेरचे डिस्ट्रॅक्शन्स असतील, जो काही विषय असेल, तर हा माझा विषय जर अभ्यासाचा असेल तर माझे विचार, माझं वागणं हे त्या अभ्यासाशी जेव्हा एवढं एकरूप होतं, माझा बिझनेस असेल तर त्याच्याशी जेव्हा एवढं एकरूप होतं की मी आणि तो विषय ज्याच्याबद्दल मी चर्चा करतो आहे, ज्याच्याबद्दल मी काम करतो आहे, त्या गोष्टी जेव्हा पूर्ण एकरूप होतात, त्याला म्हणतो योग साधन. योग म्हणजे काय? आपण योग वासिष्ठच्या सुरुवातीलाच बघितलंय. योग म्हणजे 2 गोष्टी जुळून येणं. तर मी आणि माझा विषय जेव्हा इतका जुळून येतो, रात्रंदिवस मी त्याच्यातच इन्व्हॉल्व असतो, तेव्हा माझ्या भाषेत जर बोलायचं झालं तर ती सिद्धी प्राप्त होते. तो विषय स्वतःहूनच तुम्हाला सांगायला लागतो की अरे मी असा आहे, अरे मी तसा आहे, अरे मी तसा आहे. आपोआप त्या गोष्टी पुढे 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 यायला लागतात. हे मी स्वतः कमीत कमी योग वासिष्ठच्या बाबतीत तरी अनुभवलेलं आहे. कधी कधी असे विषय, असे गोष्टी बोलल्या जातात आणि नंतर क्रॉस चेक केलं जातं की अरे हे पुस्तकात दिलेलं आहे, पण तेव्हा बोलताना असं वाटतं की हे तर मी कधी वाचलंच नाही. हे असे विषय आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत झाले की जेव्हा कुठल्या याच्यावरती जी कमांड येते तर ती या सततच्या दीर्घकाळच्या अभ्यासामुळे आणि त्याच्यामध्ये काया वाचा मनसा सतत त्याच त्या वातावरणात राहून आल्यामुळे. तिसरा विषय म्हटला आहे संतोष. ज्याच्याकडे संतोष आहे, समाधान आहे. एक सहज प्रश्न हा नेहमी येतो की संतोष असेल तर माणूस प्रगती कशाला करेल? तो बस आपला आरामात बसून राहील, सगळं काही मिळालेलं आहे ना, मग कशाला काय करायचं? योग वासिष्ठ तरी कशाला वाचायचं? समाधानी आहे ना आयुष्यामध्ये. तर लक्षात घ्या, त्याच्यात 2 भाग आहेत. पहिला भाग असा आहे की आजूबाजूच्या वातावरणातून, व्यक्तीकडून, परिस्थितीतून काही ना काही सतत डोक्यावरती बंबाडमेंट होणार आहे. ज्याच्याकडे संतोष आहे त्यांनी काहीतरी पुढची प्रगती करण्यासाठी, पुढच्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. जर प्रयत्न सोडून दिले, म्हणजे सायकलचं पेडल जसं असतं, एक भाग जर मारणं सोडून दिलं, दुसरा आपोआप जर चालत असेल तर तसं होत नाही, दुसरा सुद्धा थांबतो. संतोषच्या विरोधात जे गोष्टी असतात, ज्या आपल्याला सारख्या डिस्ट्रॅक्ट करतील, त्या सतत येत राहतील आणि बॅलन्स जाईल. त्यामुळे संतोष असावा, त्यासाठी प्रयत्नही आपले असणं आवश्यक आहे. नुसतं संतुष्ट राहिलं आणि प्रयत्न केले नाही, सायकल चालणार नाही, आपण पडून जाऊ. हा विषय थोडा वेगळ्या पद्धतीने आणखी समजायचा झाला तर माझ्या डोक्यात जर संतोष नसेल तर मगाशी जसं म्हटलं, विचार हे डिस्ट्रॅक्शन्स येत राहतील.
विचार आणि संतोष या गोष्टी एक दुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. हां, जर मी सतत एका गोष्टीचा विचार करायचा म्हटलं तर दुसरे जे अडचणी येणार आहेत या बाबतीत समाधानी नाही, अमुक नाही, ढमुक नाही, सारख्या जर तक्रारी होत राहिल्या तर माझा विचार पक्का होणार नाही. जसं एखादी साधारण मध्यम परिस्थितीतली व्यक्ती असेल, पुरेसं आहे, काम होत आहे, परंतु आता मला अभ्यास करायचा आहे आणि IAS व्हायचं आहे. पण दुसरीकडे कोणीतरी म्हटलं की तू एक काम कर ना, तू शेअर मार्केटचा क्लास कर, म्हणजे पटपट पटपट तुला पैसे मिळतील, आणखी पुढे जाशील, किंवा तू लॉटरीची तिकीटं विकत घ्यायला सुरुवात कर, किंवा आणखी काहीतरी कर. तर मी समाधानी नाही आहे आणि मला माझं उद्दिष्ट एक साध्य करायचं आहे, परंतु माझं डिस्ट्रॅक्शन सारखं इकडे तिकडे तिकडे तिकडे, कारण आज समाधानी नसल्यामुळे हेही पाहिजे तेही पाहिजे, घरात TV नाही, घरात फ्रीज नाही, मला 1 BHKचा 2 BHK करायचं आहे. असले जर डिस्ट्रॅक्शन्स होत राहिले तर आपल्या उद्दिष्टाकडून आपण भटकतो आणि हे छोटे छोटे डिस्ट्रॅक्शन्स यांच्याकडे जायला लागतो. जो संतुष्ट आहे तो स्वतःला सांगतो आहे त्याच्यात खुश, परंतु आपले गोल हे प्रगती करण्यासाठी आपल्याला अचीव करायचं आहे, त्यामुळे तो पुढे निश्चित जाईलच. लक्षात ठेवा, प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ केला होता. काही कमी नव्हतं कुठल्या गोष्टीचं, संतुष्टी होती, परंतु एक स्वतःला राजा म्हणून सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करणं हा आवश्यक होता. आणि त्यावेळेस जे त्या शास्त्रांप्रमाणे तेव्हाच्या याच्याप्रमाणे त्यांनी सरळ सरळ जसे नियम असतील राजांना सगळ्यांना सांगितलं, मांडलिकत्व पत्करा, नाहीतर घोडा अडवला तर युद्धाची वेळ येऊ शकते. हे प्रगती करत राहणं हे आपला स्वभाव आहे, हा करणं आवश्यक आहे. संतोषचा अर्थ केवळ स्वतःला समाधानी ठेवून स्वस्थ बसणं असं नाही, आतमध्ये समाधान, बाहेर ॲक्शन, मग जे मिळेल ते मिळेल. हा तिसरा गुण. आणि सगळ्यात महत्त्वाचा साधू संगती. हे जे तिन्ही गुण आपण म्हटले ना, हे मी एका बाजूला ठेवेल आणि साधू संगती मी दुसऱ्या बाजूला ठेवेल. ते पारडं तरी साधू संगतीचं भारीच या तिन्ही गुणांपेक्षा. कसं तर हे 3 गुण येण्यासाठी काही काळ द्यावा लागतो, काही प्रयत्न करावे लागतात. साधू संगतीमध्ये आपल्याला प्रयत्न करायची गरज नाही. मी त्या दिवशी म्हटलं तसं आपलं जीवन दुसऱ्याच्या हातात सोपवून दिलं, बस. अब सौंप दिया इस जीवन का भार तुम्हारे हाथों में, अब जीत तुम्हारे हाथों में, हार तुम्हारे हाथों में. असं जर कोणी भेटलं, त्याच्या हातात जर आपण आपलं जीवन सोपवून दिलं, तर मग त्यासारखं सुख नाही, त्यासारखं आयुष्य नाही. हे ज्यांना जमतं, ज्यांच्या आयुष्यात असे मित्र येऊ शकतात, त्यांना तीच क्रिकेटची मॅच, इकडे अभ्यासाला बसलो आहे, JEEचा अभ्यास सुरू आहे आणि कुठेतरी IPLची मॅच सुरू आहे, कबड्डीची मॅच सुरू आहे, आणि ते आवाज आले आणि सहज उठून जायची इच्छा झाली की चल रे मॅच बघूया, तर आपला मित्र आपल्याला धरून ठेवतो. त्यांनी आपल्याला लगेच पकडावं की नाही नाही इथे बस, ती मॅच बीच गेली उडत. मॅचमध्ये काय होतं, क्रिकेटर्स पैसे कमवतात. हा सगळ्यात म्हणजे इन जनरल ही जी काही एंटरटेनमेंट म्हटली जाते, माझे स्वतःचे विचार असे आहेत की या सगळ्या प्रकारांमध्ये बाकीचे लोक पैसे कमवतात, आपल्याला माहित नाही काय मिळतं ते. म्हणतो एंटरटेनमेंट, पण अर्ध्या तासाची पाऊण तासाची एंटरटेनमेंट ठीक आहे, पण 4-4 तास आणि दिवस आणि 5-5 दिवस ही एंटरटेनमेंट परवडणारी नाही आहे. भारतासारख्या देशाला तर बिलकुल परवडणारी नाही आहे. एवढे लोक एवढा वेळ त्याच्यामध्ये घालवत आहेत, त्या वेळात काहीतरी खरंच फ्रुटफुल करता आलं असतं. असो, पण हा मित्र सांगेल की या भानगडीत पडण्यापेक्षा तू स्वतःच्या याच्यावर कर. तुला ती मॅच बघून पैसे मिळणार नाही, तुझं करिअर पुढे जाणार नाही, तुला परीक्षा पास होता येणार नाही, ती सोडला तर इकडे येशील, त्याच्यामुळे इथे थांब. हा मित्र आपल्याला मुद्दाम उचलून घेऊन जाईल की अरे इकडे जायचं आहे, आपल्याला ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची, अरे ती करायचं आहे, असं करायचं तसं करायचं. असे मित्र जे जीवनात असतात, तुमच्या आयुष्यात असे मित्र असणं आवश्यक आहे. जेव्हा ते असतात तेव्हा ते आयुष्य खरंच सुंदर व्हायला मदत होते. सुयोगाने, सौभाग्याने मला असा एक मित्र माझ्या परीक्षेच्या वेळेस मिळाला होता. आम्ही दोघांनी एकत्रच ऑलमोस्ट वर्षभर अभ्यास केला. तो रोज माझ्याकडे यायचा, 10 वाजता काहीतरी यायचा आपला डबा वगैरे घेऊन. आम्ही एकत्रच जेवण, एकत्र पूर्ण दिवस अभ्यास. आणि संध्याकाळी माझे बाकीचे मित्र खेळायला बोलवायचे की चल आता क्रिकेटची वेळ झाली, असं करू, ग्राउंडवर जाऊ. पण हा समोर असल्यामुळे मला जाता येत नव्हतं. आणि त्याच्यामुळे आज मी जी काय आयुष्यात प्रगती केली तर त्याच्यातलं बरंचसं श्रेय त्या मित्राला पण देईल की तो नियमितपणे येत होता. हा साधू संगती ही आहे. आपले मित्र हे निवडणं मात्र आपल्या हातात आहे, तिथे प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. तिथे जर असं म्हटलं की मित्रांना काय वाटेल, मी एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं, म्हणजे मी पुन्हा IITचा अभ्यास करतोय आणि मित्र म्हणाला मूव्हीला जाऊ, मित्राचं टेंडन्सी तीच आहे की त्याला सारखे दर गुरुवारी किंवा शुक्रवारी जी मूव्ही लॉन्च होते ती जाऊन बघायची हौस आहे. असा मित्र असेल तर त्याला कसं दुखवायचं, पार्टीला बोलवलंय मग कसं नाही म्हणायचं,
असे जर शंका येणार असतील तर मग मात्र कठीण आहे. अशा वेळेस असा मित्र निवडा की तो त्या मित्राला दुखवू शकेल, पहिल्या मित्राला, परंतु तुम्हाला धरून ठेवेल. हे ज्याला जमलं, गणित ज्याला जमलं, ज्याच्या आयुष्यात हा सत्संग आला, तो पुढे जाऊ शकतो. वसिष्ठ ऋषींनी हे 4ही द्वारपाल आपल्याला सांगितले. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा हा घ्या. आणि त्यानंतर वसिष्ठ ऋषी सांगतात की ह्या शुभ आणि अशुभ अशा जे आपण नद्यांचे मार्ग बघितलेले आहेत, नदी जी आपली जीवनाची वाहते आहे वासनांची, शुभ वासना आणि अशुभ वासना, यांच्यापैकी शुभ वासनेच्या मार्गाने जा. सतत सतत चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून तुला जे यश प्राप्त करायचं आहे ते यश तू प्राप्त करून घेऊ शकशील. यानंतर हे सगळं इथे मुमुक्ष व्यवहार प्रकरण संपतं आणि इथून पुढे सुरू होतं उत्पत्ती प्रकरण. उत्पत्ती प्रकरणाचा मूळ गाभा जो आहे तो गाभा असा आहे, जे अगदी सुरुवातीला आपण म्हटलं होतं की हे सगळं जग म्हणजे केवळ भ्रम, केवळ स्वप्नरूप आहे, भास मात्र आहे. हे प्रत्यक्षात नाही, एक ज्याला हॅल्युसिनेशन म्हणतो, इमॅजिनेशन म्हणतो, असंच आहे. आणि का आहे तर एक सुंदर एक्सरसाइज आपण अवश्य करूया. मला वाटतं आज वेळ आहे तेवढा एक्सरसाइज आपण जरूर करूया आणि त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर पटकन मिळेल. खरं म्हणजे ही एक्सरसाइज केली, हा अभ्यास केला तर हे प्रकरणाची गरजच नाही. मुळात जे एवढा मोठा पसारा, कारण उत्पत्ती प्रकरण फार मोठं आहे, तर हा एवढा जो पसारा मांडलेला आहे ना उत्पत्ती प्रकरणाचा, तो असा इथे 2 मिनिटात संपून जाईल. ठीक आहे, आपण याच्यावरती थोडा प्रयोग करून बघूया. सगळेजण डोळे मिटू शांत बसूया. आपला श्वास स्थिर करू, सगळं लक्ष आपल्या श्वासावरती नेऊ. तो आपोआप स्थिर होईल. आपल्या श्वासावरती लक्ष ठेवूया. आणि आता काही छोटे छोटे साधे सरळ प्रश्न आपल्याला विचारायचे. उत्तरं लगेच मिळवायची, शोधायची गरज नाही. आपण हे जे काही दृश्य बघतो, बघणारे आपण, आणि जे काही दिसतं ते दृश्य, किंवा जे काही जाणवतं ते दृश्य. एखादी अंध व्यक्ती असेल तर हातांना वस्तू जाणवते, कानांना ऐकू येतं. हे जे आपले सेन्सेस आहेत, इंद्रिय, कान, डोळे, त्वचा, तोंड, नाक, यांना जे काही जाणवतं ते सगळं दृश्य. हे दृश्य कुठून आलं, कसं आलं, ह्याबद्दल थोडा विचार करूया. मी आईच्या उदरातून जन्माला आलो. माझी आई तिच्या आईच्या उदरातून जन्माला आली. असं करत करत मागे मागे गेलो. अगदी डार्विनचा सिद्धांत असू द्या, नाहीतर अध्यात्माचा सिद्धांत, पहिली व्यक्ती, पहिला जीव हा कसा जन्माला आला. चला त्याच्याही अगोदर जाऊ. विज्ञानाच्या एका म्हणण्याप्रमाणे कधी पृथ्वी,
निर्माण झाली, त्याच्यावर वातावरण आलं आणि मग जीव जन्माला आला. पृथ्वी कशी निर्माण झाली? अगदी विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर कुठली तरी बिग बँग थेअरी, कुठला तरी तारा, जे काही असेल, त्यातून हे सगळं निर्माण झालं. मग त्यांच्या अगोदर काय होतं? या संपूर्ण सृष्टीमध्ये हे जे काही ग्रह, तारे, आकाशगंगा हे सगळे निर्माण झाले, निर्माण होण्याच्या अगोदर काय होतं? हे जे काही दगड, विटा, वायू, उष्णता, अग्नी जे काही आलं असेल आकाशात, ज्याला आपण सॉलिड म्हणू, गॅस म्हणू, काही तारे हे केवळ वायुरूप आहेत, काही ग्रह तारे हे माती किंवा आणखी काही. हे सगळं कुठून आलं? अशी कुठली जागा तर नाही की जिथे ट्रक भरून मटेरियल आहे आणि ते आणून आकाशात ओतलं, त्यापासून ग्रह तारे तयार झाले. शून्यातून काही निर्माण होणं तर शक्यच नाही. आणि जर कधी शून्यच नव्हतं तर असं कसं शक्य आहे? शून्यातून तेव्हाच काही निर्माण होऊ शकतं जेव्हा ते एक स्वप्न असेल, तो एक भ्रम असेल. आपण स्वप्न बघतो, स्वप्नात आपण महाल बघतो, व्यक्ती बघतो, घटना बघतो. हे सगळं घडतं कुठे? सगळं शून्यातच घडतं ना. स्वप्न संपल्यानंतर काहीच उरत नाही. बरं, स्वप्न बघतो आहे असं कळल्याबरोबर स्वप्न संपतं. स्वप्न बघताना सगळ्या गोष्टींशी आपण निगडीत असतो. वाघ किंवा आणखी भयंकर काही बघितलं तर स्वप्नात तर घाबरतोच, प्रत्यक्षातही घाबरतो. जर स्वप्नात शूर झालो तर प्रत्यक्षातही शूर होतो. स्वप्नामध्ये रोमांचक दृश्य बघितले तर स्वप्न बघणाऱ्या शरीरावरती सुद्धा रोमांच येतात. स्वप्नात दुःख गोष्टी बघितल्या तर बघणाऱ्या डोळ्यात अश्रू सुद्धा येतात. आणि ह्या सगळ्या भावनांमधून जात असताना
अचानक जाणीव झाली की अरे हे तर स्वप्न आहे. मग कदाचित स्वतःवरच हसतो आणि हे स्वप्न सोडून देतो. योग वासिष्ठ हेच सांगतं. मुळात जग 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 दृश्य 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 हे जे म्हणतो ह्याची कोणी निर्मिती सांगू शकलं नाही. हे कसं उत्पन्न झालं हे सिद्धच करता येत नाही. म्हणून हा सगळा भ्रम, हे सगळं स्वप्न. या स्वप्नामध्ये आपण आज अनेक भावभावनांचा खेळ खेळत असतो. कोणावर प्रेम कर, कोणाचा द्वेष कर. कुठेतरी हाव, कुठेतरी ईर्ष्या, कुठेतरी स्पर्धा. कुठेतरी सुखाच्या मागे धावणं, कुठेतरी दुःखांपासून पळण्याचा प्रयत्न करणं. कधीतरी सुखी, कधीतरी दुःखी. आत्मज्ञान जे या सततच्या अभ्यासाने, साधू संगतीने, गुरुकृपेने, परंतु स्वतःच्या प्रयत्नांनी जेव्हा हे आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा हा विचार पक्का होतो की हे सगळं दृश्य केवळ भ्रम आहे, केवळ स्वप्न आहे. जेव्हा हे कळतं तेव्हा या सगळ्या अटॅचमेंट्स, ह्या सगळ्या भावना शांत होतात. मग ना सुखाची ओढ, ना दुःखाला त्यागण्याची इच्छा. जे असेल ते, जसं असेल तसं, स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवून केवळ साक्षी भावाने, एक ऑब्झर्वर म्हणून स्वप्नामध्ये न गुरफटता, न अडकता हे जीवन एक उत्सव होऊन जातं. जो विचार आपण करत होतो, जो विचार मोक्षांच्या 4 द्वारपालांपैकी एक सांगितला आहे, त्याची सुरुवात मी कोण आणि इथे कसं आलो, हे जग काय आहे, इथून. संतोषाचं साधन, सत्संगाची मैत्री, ह्यांच्यातून शमाची अवस्था प्राप्त होते. हा विचार पुढे पुढे सतत करत राहावा.
ॐ गुरवे नमः. शांत स्थिर चित्ताने एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. स्वतः प्रति सचेत हो, जागृत हो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल, आवाजांबद्दल, परिस्थितीबद्दल जागृत हो. हळूवार आपले डोळे उघडूया. जय गुरुदेव. एक साधारण 16 मिनिटं आपण हा विचार केला. ज्यांना हा विचार कळतो योग वासिष्ठमधला, वसिष्ठ ऋषींनी हेच सांगितले. उत्पत्ती प्रकरणाची सुरुवातच त्यांनी अशी केली. ते म्हणाले की जर हे कळलं की हे सगळं जग भ्रम आहे आणि या भ्रमाची शांती झाली की झालं, सगळं संपलं. मुळात इतकं सोपं नाही आहे. आज करताना, बोलताना, ऐकताना छान वाटेल, परंतु इथेच थांबलं आणि विषय संपला असं होत नाही. कारण याच्या बाहेर गेलो की पुन्हा त्या भिंतीला पक्के करणारे, जसं मातीची भिंत असते ना, त्या मातीच्या भिंतीवरती किंवा सिमेंटच्या भिंतीवरती एका बाजूनी जगाचे पाणी, सिमेंट, त्याची लिपिंग, हे काही सगळं चालू असतं. सारखे ते मारून ती भिंत पक्की करण्याचं काम व्यवस्थित चाललेलं असतं. हो ना, या भिंतीवरती नातेवाईक येतील, परिस्थिती येतील, घटना येतील, आपले स्वतःचे मोह, जे काही असेल, वाचन, टी व्ही, हे सगळे संस्कार ती भिंत पक्की करण्याचं काम वारंवार करत असतं. आणि आपल्याला ही भिंत तोडायची आहे या इम्प्रेशन्सची. बरं, असं नाही की ही भिंत नुकतीच उभी राहते, ही ऑलरेडी पक्की बनलेली आहे, पण तिच्यावरती आणखी दृढ करण्याचे, पक्की करण्याचे संस्कार बाकीचे सगळे सुरू आहेत. तिला तोडायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या बाजूनी ज्ञानाचे हातोडे सतत सतत दीर्घकाळ मारणं आवश्यक आहे. इथेच हा तो प्रयत्नांचा जोर. पुढे योग वासिष्ठमध्ये सांगितलं की किती प्रयत्न कशासाठी करायला पाहिजे. ओके, तर हे सगळे जे प्रयत्न त्यांनी सांगितले याच्याबद्दल बराच मोठा प्रवास आहे आपला योग वासिष्ठचा. तेव्हा आपण हे सगळं बघूया, ऐकूया. परंतु आजपासून ह्या गोष्टींना सुरुवात करा. सतत 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 विचार करणं की खरंच जग जग म्हणतो आहे काय. कोणीतरी सिद्ध करावं की आकाशात काहीच नव्हतं आणि कुठून तरी काहीतरी निर्माण झालं. बरं, काहीतरी होतं असं म्हटलं तर ते असण्याच्या पूर्वी काय होतं हे तरी सांगावं. म्हणजे जेव्हा हे आकाश निर्माण झालं, हे सगळं क्रिएशन झालं, तर झालं म्हणजे निर्माण झालं म्हणजे काय झालं, कशातून निर्माण झालं, त्याच्या अगोदर काय, त्याच्या अगोदर काय, तर कुठेतरी सगळं थांबतं. आज विज्ञान मे बी काही गॅलेक्सीज पुढे तिथपर्यंत पोहोचलेलं आहे, आकाशगंगांपर्यंत, आणि अजून शोध सुरूच आहे. इनफॅक्ट एवढ्या मोठ्या विश्वामध्ये किती विश्व समजलं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. कारण मागे एका पुण्यात आयुकामध्ये एक सत्र अटेंड केलं होतं, तर त्यांनी सांगितलं की ज्यांना करिअर करायचं आहे त्यांनी या क्षेत्रात यावं, कारण फक्त 5% आम्हाला समजलेला आहे विश्वाचा भाग, या विश्वाचा भाग 5% समजला आहे आणि अजून बरंच समजायला भरपूर वाव आहे. माझ्या मनात सहज प्रश्न आला की मी जेव्हा एवढी जागा दाखवतो तर याच्यातला 5% मी म्हणू शकतो की एवढंच आहे म्हणून, पण मला माहीत पाहिजे ही जागा एवढी आहे. आता विश्व हे एवढं आहे माहितीच नाही ना, जे सगळं क्रिएशन आहे ते कितीतरी मोठं आहे हेच माहिती नाही. मग त्यातले 5% मी कसे सांगणार गणिताच्या दृष्टीने. असो, तर हा विषय वेगळा आहे, परंतु हे शोधणं हे सुद्धा एक चॅलेंज आहे. जेव्हा कळेल तेव्हा कळेल. मी वसिष्ठ ऋषींच्या बोलण्यावरती भरोसा ठेवेल, कारण विज्ञानाने जेव्हा सिद्ध करायचं तेव्हा करावं, पण तोपर्यंत माझ्याकडे चॉईस वसिष्ठ ऋषी आहेत, गुरु आहेत. या अनंत पसाऱ्यामध्ये कधीही काही निर्माण झालेलं नाही. हा केवळ भ्रम आहे. हा भ्रम कोणाला झाला ते मात्र शोधायचं, आणि ज्याला झाला तोच मी, बरोबर आहे ना. त्याच्यापासूनच कारण मी निर्माण झालो आहे, तर माझं आणि मूळ दुसरं काही वेगळं असू शकत नाही. हे सगळे विषय काय आहेत हे हळूहळू आपल्याला स्पष्ट होतील.
आजपासून हा विचार मात्र अवश्य करायला सुरुवात करा. आजच्या पुरतं आपण इथे थांबू आणि उरलेलं जी उत्पत्ती प्रकरण आहे ते उद्यापासून आपण पुढे घेऊन जाऊ. आज फक्त याची भूमिका मांडली, पण मला वाटतं ही पुरेशी असावी. थांबूया इथे सध्या पुरतं. एक योग वशिष्ठचं वाचन कसं करणार तुम्ही सांगा. हां, बरोबर. थँक्यू. ओके. आपण प्रयत्नांबद्दल बोलत होतो आणि योग वासिष्ठ वाचायचं म्हटलं तर हे असे अनेक प्रकारचे अडथळे येतात. हां, तुम्हाला कोणी ना कोणी मित्र, मैत्रीण, घरचे, बाहेरचे सगळे काही ना काही प्रकारे भुलवतील. व ह्याच्या प्रयत्नांमध्ये असंही सांगितलं आहे वसिष्ठ ऋषींनीच की कधी कधी देवसुद्धा परीक्षा बघतात, कधी कधी भीती बसवतात, कधी कधी आपल्याला 4 पावलं मागे जावे लागतात. अनेक प्रकारचे अनेक प्रश्न मी आतापर्यंत ऐकलेले आहेत आणि या सगळ्यांवरती उत्तरं एकच. मनात कितीही संशय आला, योग वासिष्ठ वाचलं तर काही विचित्र घटना घडू शकतात का, योग वासिष्ठ वाचलं तर काही काही लोक म्हणतात की अगोदर भगवद्गीता, ब्रह्मसूत्र हे वाचलं पाहिजे. हे असे जे काही सगळे संशय असतील, या सगळ्या संशयांना बाजूला ठेवा. ओके, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आताच एका वाक्यात देतोय. सगळे संशय बाजूला ठेवायचे. योग वासिष्ठ वाचणं हे अतिशय भाग्याचं, अतिशय पुण्याचं कार्य आहे. त्याला कुठलीही क्वालिफिकेशन नाही की मी अगोदर हे शिकलो पाहिजे ते शिकलो पाहिजे, बिलकुल नाही. योग वासिष्ठमध्ये अजिबात अशी क्वालिफिकेशन दिलेली नाही. तुमच्यात एक गुण आहे, तो म्हणजे साधू संगती. तो तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे योग वासिष्ठ वाचायला सगळेजण क्वालिफाईड आहेत. मुळात योग वासिष्ठ हातात येणं हीच क्वालिफिकेशन आहे. आपोआप येत नाही, ते काहीतरी असेल म्हणून येतं. ते वाचायला सुरुवात करावी, हा एक भाग. दुसरा, अडथळा आला तर फक्त खंड पडू देऊ नये. झोपण्यापूर्वी एक ओळ तर निश्चित वाचता येईल. आमची एक भगिनी आहे, गुरु भगिनी, त्यांनी सांगितलं की 6 महिने सतत इतकं प्रचंड ताण होता कामाचा, तर अक्षरशः रोज झोपताना त्यांनी, कारण माझ्यासोबत 2018मध्ये ते सत्र अटेंड केलं होतं योग वासिष्ठचं, आणि तेव्हा जो मंत्र दिला तोच कॅरी केला की रोज जेवढं जमेल तेवढं. तर त्या भगिनींनी केवळ एक शब्द वाचून पुस्तक बंद करून कंटिन्यू केलं. पण ती 6 महिन्याची तपस्या होती आणि त्याच्यानंतर जे सुटले तर पुढच्या 4 महिन्यात संपूर्ण योग वासिष्ठचं पुस्तक वाचून झालं सुद्धा. हे साध्य तेव्हाच होतं जसं सततचा जो एक मगाशी मी म्हटलं होतं, सततचं गुण असणं, सातत्य असणं हे आवश्यक आहे. कितीही खंड येऊ द्या, आपल्याला एक ओळ, एक शब्द तर वाचतात येईल झोपण्यापूर्वी, आठवण झाल्याबरोबर. त्यासाठी हे पुस्तक कुठे ठेवावं? तुम्ही अंथरुणात झोपताना तुमच्या बाजूला ठेवा, तुम्हाला डायनिंग टेबलवरती तिकडे ठेवा. मी म्हणेल अगदी तुमचे जे काही शोकेस वगैरे तिकडे ठेवलं तरी चालेल, कुठेही ठेवा. पटकन दिसलं पाहिजे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा थोडंसं वाचून घेतलं पाहिजे. ही जी सातत्याची सवय आहे ही तुम्हाला आयुष्यात कुठल्याही गोष्टी अचीव करायला मदत करते. मी अनेकदा बघितलं, मी स्वतः सॉफ्टवेअरमध्ये होतो, नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आहे, स्वतःहून शिकायची आहे. 2 दिवस घेतली, 3 दिवस घेतली, काहीतरी अभ्यास केला आणि नंतर प्रोजेक्टमध्ये एवढे बिझी झाले की हे सुटलं ते सुटलंच. परीक्षा अशीच होत असते. त्यामुळे तुम्ही वाचायला घ्याल तर बिझी व्हाल, काही ना काही होईल, परंतु हातात पुस्तक घेऊन वाचणं हे काही कठीण काम नाही. तो काळ थोडासा असतो परीक्षेचा, परंतु परिणाम आयुष्यभराचा करतो. त्यामुळे थोड्या वेळ माघार घ्यावी लागली तर एक शब्द, एक ओळ, एक पॅराग्राफ जेवढं जमेल तेवढं वाचा आणि कंटिन्यू करा. ज्याला हे जमतं तो योग वासिष्ठ निश्चित वाचतो. योग वासिष्ठ वाचलं तर अभ्यास होवो न होवो हा विषय वेगळा, त्याचा जो चांगला सुयोग्य परिणाम आहे तो दिसायला लागतो. यामध्ये एक रिस्क आणखी असते आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगेल, फक्त वाचायचं आहे. काही काही लोक म्हणतात वाचायला लागलो की झोप येते, बिंदास झोपा, जेवढं वाचलं तेवढं वाचा, पेन्सिलनी बुकमार्क करा, झोपून जा. काही काही म्हणतात की वाचायला लागल्यानंतर समजत नाही, कठीण आहे, डोक्यावरून बाउन्सर जातात, शब्द कठीण आहे, भाषा कठीण आहे. ओके, आपण आतापर्यंत ज्या काही डिग्रीज घेतलेल्या असतील त्याच्यात काही प्रत्येक वर्षी आपण 100पैकी 100 मार्क मिळवलेले नाही आहेत. हे मागे मी कदाचित सांगितलं असेल. याचा अर्थ काही काही विषय नाही समजले, आपण ते सोडून दिले. काही काही भाग नाही समजला तो सोडून दिला. सोडून द्या, जेवढं समजेल तेवढं घ्यायचं. नाहीच काही तर आपण नुसतं वाचतोय, हां, पढे लिखे आहोत, आपल्याला अक्षरं समजतात, ते अक्षरं काय लिहिले आहेत तेवढेच फक्त वाचायचे, त्याच्यातलं ज्ञान नाही समजलं तरी चालेल. ओके, ही एक्सरसाइज करा. योग वासिष्ठमध्ये हेच सांगितलं, जेवढं नाही समजलं तेवढं सोडून द्या, पुढे जा. पुढे गेल्यानंतर परत मागे येऊन जेव्हा पुन्हा वाचायला सुरुवात करू तेव्हा या गोष्टींचा उलगडा लागतो, किंवा पुढे गेल्यानंतर कळतं अच्छा तेव्हा असं असं सांगितलं होतं. त्यामुळे एकच एक गोष्ट, त्याच्याबद्दल पुन्हा दुमत असायला नको, वाचन झालंच पाहिजे. समजो न समजो कुठलेही कारण न देता वाचन झालंच पाहिजे. एवढं फक्त करा.
आपोआप मग तुम्ही मला सांगा काही महिन्यानंतर की नाही आम्हाला काय परिणाम जाणवत आहेत. अनेक बंधू भगिनींचे फोन येतात आणि ते सांगतात पूर्वी वाचलं होतं, जमत नव्हतं, सोडून दिलं होतं, पण हे सत्र अटेंड केल्यानंतर पुन्हा वाचायला सुरुवात केली आणि आज विलक्षण अनुभव येत आहेत हे त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. त्यामुळे चुकवू नका अशी कळकळीची विनंती राहील. हे ज्ञान जरूर पदरात पाडून घ्या. ठीक आहे, थांबूया आपण इथे. काही प्रश्न असतील ते घेता येतात. सिद्धी कुलकर्णींचा पहिलेपासून वरती आहे, सुरुवातीपासून. अनम्यूट करा. सिद्धी अनम्यूट करा स्वतःला. बरं. ठीक आहे, गणेश खांडगवरे. हा विचारा. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला असं विचारायचं होतं भैया, की जे तुम्ही बोलले की आपलं एक कुठल्याही गोष्टीवर एकावर फोकस असावं, पण मग मला असं म्हणायचं होतं भैया, की समजा आपल्या आता काही स्वप्न असतात, काही नियोजन असतं, की बा मला उद्या हे करायचंय, ते करायचंय, किंवा काय बनवायचंय, काहीतरी कुठंतरी घ्यायचंय, तर याला कसं, म्हणजे याच्यावर कसं फोकस करावं या गोष्टीकडे? काहीतरी मिळवायचं आहे तेच ना. हो हो, एका वेळेस म्हणजे एका वेळेस एक गोष्ट उदाहरण मिळवायची. उदाहरण घेतलं की बा मला कुठंतरी छानसा एक बंगला बांधायचा आहे, किंवा हो, त्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न आपण सातत्याने तर करत मग त्याला राहावं. फोकस करावं. त्याच्यावरती फोकस करायचं. त्या वेळेस त्या गोष्टींवरती फोकस करू शकतो आपण. असं कन्फ्युजन नको. असं कन्फ्युजन होण्याचं काही कारण नाही की सगळं सोडून द्यायचं आहे किंवा एकाच वेळेस अनेक गोल असू शकत नाही अशातला प्रकार नाही. परंतु जे घेतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे मनापासून इन्व्हॉल्व. आजच नारायण मूर्तींबद्दल ऐकत होतो, तर त्यांनी सांगितलं की त्यांची ती तपस्या होती. इन्फोसिस ही इन्फोसिस. त्यांनी एकच फक्त आयुष्यभर काम केलं. 30 वर्षामध्ये इन्फोसिस एवढी मोठी केली. बाकीच्या गोष्टींच्या मागे त्यांनी विशेष लक्ष दिलं नाही. हे होतं. ओके ओके, जय गुरुदेव साहेब. जय गुरु. आत्मज्ञान कसं मिळवावं आणि त्यासाठी काय ॲक्टिव्हिटीज आहेत. आत्मज्ञान मिळवणं हा मुख्य गोल जरी असला त्यासाठी व्यवहार करत राहावा आणि या शास्त्राचा, योग वासिष्ठाचा अभ्यास करा किंवा इतर अध्यात्मशास्त्रांचा. योग वासिष्ठ हे त्यातल्या त्यात मुख्य म्हटलेलं आहे, त्याचा अभ्यास करत राहावा. संजयजी अनम्यूट करा स्वतःला. नमस्कार नमस्कार. यादीनजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आज माझं वय 67 वर्षांचं आहे. तर लहानपणीच मला हा प्रश्न पडला होता की याच्यात आपण जे आपल्याला दृश्य दिसतं किंवा आकाशात ग्रह तारे दिसतात त्याच्या मागे काय, त्याच्या आणखीन मागे काय आहे, त्याच्या आणखीन मागे काय आहे, त्याच्यावर चिंतन होत गेलं. आणि आज थोडासा निष्कर्ष मी असा काढलेला आहे म्हणजे माझ्या चिंतनातून की आपलं खरं अस्तित्व हे इथे नाहीच आहे. आपलं खरं अस्तित्व कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आहे, जिथली रात्र ही तिथली रात्र म्हणजे आपलं 100 वर्षाचं आयुष्य असतं. आणि आपण जेव्हा या 100 वर्षाच्या आयुष्यातनं आपण जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा तिथल्या झोपेतनं आपण जागे होऊन तिथे आपल्याला ते जाग येते. म्हणजे हे जे आपले 100 वर्षाचं आयुष्य आहे ते म्हणजे तिथलं स्वप्न आहे. आणि जेव्हा आपण मृत्यू पावतो तेव्हा जसं आपण स्वप्नातनं जागे होताना आपण टाळतो, स्वप्नात रमत असतो आपण, तसंच आणि म्हणतो तसं मृत्यू पावताना आपण त्रास होतो आपल्याला, ते म्हणजे त्या स्वप्नातनं बाहेर पडणं असतं. म्हणजे जेव्हा माणूस इथे 100 वर्ष जगतो तेव्हा तिथली आपली जी 12 तासांची रात्र असेल ती संपत असते आणि आपण स्वप्नातून जाग्यावर आपण मग आपल्याला समजतं, अरे हे सगळं आपण जे बघितलं स्वप्न होतं. तर म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य हे आपलं स्वप्न असतं. म्हणजे खरं अस्तित्व आपलं जे आहे ते त्या जगातलं तिथलं आपलं हे खरं अस्तित्व आहे. आपण हे जे आता जगतो आहे हे सगळी स्वप्न तिथली स्वप्न आहेत. आपण स्वप्नावस्थेत जगतो आणि म्हणून म्हटलं जातं की ब्रह्म सत्य जगन मिथ्या. म्हणजे हे जे जग आपण बघतोय हा असा माझा एक निष्कर्ष मी आतापर्यंत काढलेला आहे माझ्या याच्यावरून. मी बऱ्याच मित्रांशी बोलताना मी हे असं मत प्रतिपादन करत असतो की आपलं अस्तित्व हे इथे नाहीच आहे. आपलं अस्तित्व तिथे आहे. तिथल्या स्वप्नात आपण इथे आहोत. आपलं हे जे आपण बघतो तिथलं स्वप्न आहे आणि आपण जेव्हा मरतो तेव्हा तिथे स्वप्नात जागे होतो आणि मग आपल्याला कळतं की अरे ते सगळं कुठंच होतं, आपण इथे आहोत, हे आपलं सत्य आहे. एक मी जसं आपल्याला तुमचं मत बरोबर आहे.
त्याच्यावर आणखी विचार करा पण थोडा. पुढे जाऊन जो बघत होता त्याचं जीवन कसं काय झालं, त्यांनी अगोदर कोणी बघितलं ते कसं काय झालं, त्या मार्गाने मागे मागे बॅक ट्रेस करत जा, म्हणजे मग तुम्हाला आणखी खऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतील. बरोबर. धन्यवाद सर. छान निष्कर्ष. धन्यवाद. हा, शुभाजी. नमस्कार, जय गुरुदेव. जय गुरु. मला हे विचारायचं होतं की हिंदीमध्ये पुस्तक आहे का? कारण की मी इथे UK मध्ये आहे. मराठी इथे माझ्याजवळ हार्डली 1 किंवा 2च मैत्रिणी आहेत. सगळ्यांना हिंदी हवंय. तर हिंदीत पुस्तक आहे ते कोणचं काय ते मला डिटेल जर मिळालं. बरं. हिंदीत आहेत, खूप सविस्तर आहेत. एकतर अतिशय, माझ्याकडे सध्या ते इथे नाही आहे, बाहेरच्या गोरखपूरचं पण आहे. पण ते थोडं शॉर्ट आहे. शॉर्ट आहेत ते. गीता प्रेस गोरखपूरचे छोटे आहेत. यांचं एक स्वामी व्यंकटेशानंदांचं भाषांतर केलेलं हिंदी पुस्तक आहे, पण ते छोटं आहे, मोठं त्याचं नाही. ऑनलाईन मात्र आहेत आणि ते फ्री आहेत, PDF. मला जर कोणी संपर्क केला तर मी त्या सगळ्या PDFची लिंक्स पाठवून देईन, ते डाउनलोड करून वाचता. चालेल, मग ती लिंक तरी मला मिळाली तरी चालेल. मी हो. त्यांना मला आणि फक्त- त्यांनाही सांगेन म्हणजे आपल्याशी संपर्क करायला. पण मला पण स्वतःला हवी, कारण की मला सुद्धा माझ्या घरी माझ्या यजमानांना मराठी येत नाही इतकं. बरं, तर हिंदीची त्यांना लिंक. स्वतःला सुद्धा हवी आहे. मी पाठवतो. मला संपर्क करा, फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी पाठवतो तुम्हाला. प्लीज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि ती पहिल्या पूर्वीची जी 100 लेक्चर्सची लिंक आहे हिंदीवाली, हो ती लिंक जर मला मिळाली तर फार उत्तम. हो, मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करा, मी तुम्हाला पाठवतो ते. ओके. ती पण बघा. थँक्यू. कारण की मी पण इथे म्हणजे कालच गोष्टी झाल्या व्हॉलेंटियर सारख्या की मी सुद्धा स्वतः इथे माझी खूप इच्छा आहे की लोकांना खूप प्रोत्साहन देऊन समजावून आणि त्यांना हे करायचं. तर बरं. पहिले मला स्वतःलाच लिंक मिळाली तर मग मी त्यांना काही सांगू शकते किंवा बोलू शकते आणि मग ते लोक मागू शकतात. निश्चित करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. गीताजी. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. मला विचारायचं होतं की योग वशिष्ठ वाचत असताना म्हणजे तो एक देवाचा ग्रंथ म्हणूनच आम्ही वाचणार, पण यात स्त्रियांनी वाचताना सर मासिक धर्माची काय अडचण आहे? माझ्या दृष्टीने नाहीये. योग वासिष्ठ मुळात हा विषयच असा आहे की जो या सगळ्या गोष्टींना महत्त्व देत नाही. ओके, शास्त्र पाळा आणि कर्मकांड करा वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु योग वासिष्ठच्या बाबतीत असं कुठेही काही म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे आत्मज्ञानाचा ग्रंथ आहे जे सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे, त्यामुळे त्याला कुठले नियम नाही, निदान मी तरी म्हणत नाही. माझ्या घरी इतर ठिकाणी आमच्याकडे पूजा वगैरे होत नाही, परंतु ग्रंथ हा केव्हाही वाचतो, सगळेच जण वाचतात. दुसरी गोष्ट सर, योग वशिष्ठ सेवा मध्ये मी म्हणजे आम्ही जॉईन झालोय, तर त्यात म्हणजे कामाचं स्वरूप कसं असतं किंवा काय म्हणजे काय अजून सुरुवात नाहीये का असं विचारायचं. नाही, हे जे थोडं लोकांना म्हणजे कॉलिंग आहे, ह्या सगळ्या सेवा तिथे त्या ग्रुपवरती टाकू. मुळातच हा योग वासिष्ठ हा ग्रंथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे. तर त्यामुळे जे कोणी सेवा करणारे आहेत त्यांच्याकडून प्रायमरी अपेक्षा हीच राहील की जितक्या लोकांना पोहोचवता येईल, स्वतःचे व्हॉट्सॲप स्टेटस, त्याच्यानंतर फेसबुक स्टेटस, याच्यावरती ह्या प्रोग्रामबद्दल आपले सतत अपडेट टाकत राहणं, म्हणजे आज नाही उद्या आजूबाजूचे आपले मित्रमैत्रिणी जे कोणी असतील ते याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला त्यांना सहज क्युरियोसिटी येईल की काय आहे, कसं आहे, रोज अपडेट्स येत आहेत. तर त्याप्रमाणे हळूहळू बाकी लोक इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतील आणि हे सेशन्स बाकीच्यांपर्यंत पोहोचतील. ऑलरेडी प्रतिसाद उत्तम मिळायला लागला आहे आणि मी सगळ्या व्हॉलंटियर्सला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हे केलं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. तर ते फक्त थोडं लवकर आपल्याला करावं लागेल. महाराष्ट्र आणखी एक व्हॉलंटियर्सचं महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, व्हॉलंटियर फॉर हॅपियर महाराष्ट्र म्हणून. तर त्याच्यात कोणाला कार्य करायचं असेल ज्यांना योग वासिष्ठमध्ये नाही त्यांनी ते तिकडे करू शकतात. माझा स्वतःचा एक दृष्टिकोन असा असतो की एक गोष्ट घेतली तर त्याला 2-3 वर्ष सतत प्रयत्न करणं आणि त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं हे आवश्यक आहे. त्यामुळे योग वासिष्ठ सेवेमध्ये मी बाकी कुठलीही सेवा आणत नाही. म्हणजे मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर आहे तर कोर्सेस ऑर्गनाईज करायला मदत करा किंवा आणखी काही करा हे करा,
माझा त्याच्यामध्ये अजिबात फोकस राहते. मला फक्त योग वासिष्ठ एक योग वासिष्ठच दिसतं. कारण तेच सांगतो की प्रयत्न जर काही अचीव करायचं असेल, मोठे उद्दिष्ट अचीव करायची असतील, तर तो फोकस्ड एफर्ट ज्याला म्हणतो ते आवश्यक आहे. त्यामुळे जे येणार आहेत इथे त्यांच्याकडून ह्याच्यासाठी कमिटमेंट अपेक्षित राहील. तुम्ही हे करा आणि खूप करायचं गरज नाही. दिवसातून 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास स्मार्टली कसं करायचं ते आपण फक्त बघत जाऊ. आपलं स्टेटस सेट केलं व्हॉट्सअपवरती तरी होईल. तर ते स्टेटस सेट करण्यासाठी स्टेटस क्रिएट करणं, यूट्यूबची व्हिडिओची लिंक मिळवणं, हे सगळं मला मदत होईल त्या निमित्ताने. कारण मी एकटा सगळं करणं कठीण जात आहे आणि आपलं कार्य एकच आहे, त्यामुळे त्याला जोडले गेले तर बेटर. यतीन सर, हां. एक सजेशन होतं की आपण जो व्हॉलेंटियर ग्रुप केलाय त्याचं एकदा पण झूमवर मीटिंग घ्यायची का? हो, ती घ्यायची आहे. माझी सध्या म्हणजे बरीच धावपळ सुरू आहे. इथे सेशनला सुद्धा मी 7:50ला तयार होऊन आलो, 7:55ला आलो. तर एक एवढा आठवड्यात द्या, म्हणजे पुढच्या आठवड्यापासून मी बऱ्यापैकी वेळ काढू शकेल. तोपर्यंत चालेल, मी हां, अक्षरशः रस्त्यावर कुठेतरी इकडे तिकडे असेल आणि तिथून मग मी मेसेज टाईप करून सांगतो, असं चाललेलं आहे सध्या. रात्रीचे जागरण आहे, सगळंच आहे. पण होईल, एक या आठवड्यात सगळं संपेल. मग चालेल. पुढच्या आठवड्यात घेऊ आपण. माझ्याशिवाय घ्यायची असेल तर जरूर घ्या. मी म्हणेल, हे बघा, मी एकच सांगेल प्रामाणिकपणे, योग वासिष्ठचा उद्देश हाच आहे की सगळ्यांनी एका लेवलला यावं, सगळ्यांनी तेवढं श्रेष्ठत्व प्राप्त करावं. त्याच्यामुळे मी असा फोकस अजिबात नाही. आपल्याला योग वासिष्ठ लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हे ज्यांनी ज्यांनी यथाशक्ती करावं. ठीक आहे, म्हणजे फक्त तो काही गोल जरी माझा असला तरी मला वाटतं तो माझ्यासाठी म्हणून नाही, तो सगळ्यांसाठी. सगळ्यांनी करावं. माझ्याशिवाय मीटिंग घेऊन पुढे जाता येईल, अवश्य घ्या. तुम्ही गाईड करा स्वतः विद्यार्थी, तुम्ही खूप चांगले व्हॉलंटियर आहात, तुमच्याकडे सगळं स्किल्स आहेत, तुम्ही गाईड करा, घेऊन चालू पुढे, काही हरकत नाही. माझ्यासाठी थांबू नका. नाही, सर्वांची एक मीटिंग घेऊ आपण, म्हणजे लोकांचे नवीन नवीन आयडिया येतील आणि जास्तीत जास्त आपल्याला हे करता येईल अशा दृष्टीने. चालेल, करूया. एक मीटिंग सुरुवात लॉन्च करून घेऊ. तुम्हाला जशी जमेल तशी करा. मी आलो तर ठीक, नाही आलो तर माझ्याशिवाय. ठीक आहे, कार्य साध्य झालं पाहिजे. शो मस्ट गो ऑन. येस. ठीक आहे, चालेल, थांबूया. इथे काही प्रश्न Yes, आहे sir. का? आणखी एक प्रश्न आहे का कोणाचा? आत्मज्ञान कसं मिळवावं, हाच विषय आहे माझा. ठीक आहे, चालेल, थांबूया आपण. उद्या भेटू सगळेजण. जय गुरुदेव, जय श्रीराम. जय श्रीराम.